नमस्कार मित्रांनो. प्रत्येकानाच प्रश्न पडला आहे की 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. परंतु 6 मार्च रोजी कर्जमाफी जाहीर होईल का? याची विस्तृत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल की नक्कीच 6 मार्च रोजी जे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होऊ शकते का? शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरकारने जेव्हा कर्जमाफीचं आश्वासन दिलं त्यावेळेस 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं. परंतु ही 30 जून 2026 तारीख ही राज्य सरकारची होती का, की शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांची होती? तर ही तारीख होती शेतकरी नेत्यांची. बच्चूभाऊ कडू असो, जे काही शेतकरी संघटनेच्या लोकांनी आंदोलन केलेले होते, अशा शेतकऱ्यांची ठरवलेली तारीख ही 30 जून 2026 होती. त्यामुळं राज्य सरकारनं स्वतः जाहीर केलेली ही तारीख नव्हती, तरी शेतकरी संघटनेकडून ही तारीख मागवण्यात आलेली होती. परंतु ही तारीख मागवण्यामागचं धोरण काय होतं शेतकरी संघटनेचं? तर जे 2025मध्ये शेतकरी कर्ज उचललेत, जे चालू बाकीदार आहेत, चालू कर्जदार आहेत, असे चालू कर्जदार यामध्ये सापडावेत, यासाठी ही तारीख त्यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या जरी पाहता राज्य सरकारकडून जे तारखा जरी नियम करून जर ठेवलेल्या असल्या, परंतु त्या पद्धतीनं राज्य सरकार सध्या अंमलबजावणी करताना दिसत नाही. कारण राज्य सरकार सध्या जे 2025 साली कर्ज उचललेले शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. निर्णय झालेला नाही आहे, परंतु त्यांचं नियोजन सध्या 2020 ते 30 जून 2025पर्यंत सरकारी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांनी तारखाही 2 सांगितलेल्या आहेत, 30 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर 2025 आणि 30 जून 2025 अशा 2 तारखामध्ये जे थकीत शेतकरी सापडतील, त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कर्जमाफी देण्याचं शब्द देण्यात आलेला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये 30 जून 2025 तारीख वेगळी आणि नंतर परत 30 सप्टेंबर 25 की 30 सप्टेंबर 2025 असे तारखा त्यांनी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये जर 30 सप्टेंबर 2025पर्यंत जर शेतकरी घेतले गेले, तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे, असे शेतकरी ह्याच्यामध्ये सापडू शकतात. मग आता हे कोणते शेतकरी सापडू शकतात? ह्याच्यामध्ये चालू शेतकरी सापडू शकतात आणि त्याचबरोबर जे थकीत शेतकरी आहेत तेही शेतकरी सापडू शकतात. पण सध्या परिस्थिती जर पाहता गेली, राज्य सरकारकडून 2020 पासून 2025पर्यंत ज्या शेतकऱ्यानं कर्ज उचलले आणि फेडले, अशाही शेतकऱ्यांचा डाटा घेतला जातो आहे. त्यामुळे हा डाटा घेतल्यामुळं एक संशयाची सुई अशी आहे की त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार त्यांचा डाटा पाहतो आहे की ह्या शेतकऱ्यांनी किती वेळेस कर्ज भरले आणि किती वेळेस उचलले, याचा डाटा पाहून त्याही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जाऊ शकतो. जर जे शेतकरी रेग्युलर आहेत ते आणि जे शेतकरी थकबाकीदार आहेत, त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्य सरकार दिली जाऊ शकते. आता महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे शेतकरी मित्रांनो, बातम्या पसरल्या जात आहेत सध्या की 6 मार्चला कर्जमाफी होणार का? 6 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होऊ शकते का? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं शब्द दिलेला आहे. राज्य सरकारनं शब्द दिला आहे कर्जमाफी आम्ही करू, आणि त्यांनी कर्जमाफी करताना हे स्पष्ट केलं आहे की आम्ही नियम, अटी, निकष, गरीब, गरजू अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देणार आहोत. त्यामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे कर्जमाफी देण्याचा. मग तो कर्जमाफी 30 जूनच्या अगोदर द्यायची हे राज्य सरकारलाही माहीत आहे. त्यामुळे कर्जमाफी तर राज्य सरकार देणारच आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट यामध्ये, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी निधीची तरतूद करणं महत्त्वाचं आहे आणि ती करावीच लागणार आहे. कारण स्वतः अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं होतं अर्थमंत्री असताना. त्यांनी सांगितलेलं होतं की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निश्चित कर्जमाफीच्या निधीची मंजुरी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळं
शेतकरी मित्रांनो, 30 जून जरी राज्य सरकारनं तारीख दिलेली असली, संपूर्ण डाटा परदेशी समितीकडून एप्रिल महिन्यामध्ये जरी येणारा असेल, तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार एक पाऊल पुढेच आहे. आपण जरी त्यांच्या तारखा दिलेल्या असल्या, राज्य सरकारला कधीही कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे म्हटल्यानंतर कर्जमाफी ते कधीही देऊ शकतात. त्यामुळं येणाऱ्या 6 तारखेला राज्य सरकार निश्चित शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करू शकतं, असं माझ्या मते स्पष्ट मत आहे. कारण सध्या जी उचलली जाणारी पावलं आहेत राज्य सरकारकडून, लवकरात लवकर जो डाटा गोळा केला जातो आहे, या सर्व गोष्टी पाहता संपूर्ण डाटा राज्य सरकार बँकाकडून मागवून घेत आहे. आणि 6 मार्चच्याच अगोदर ही गडबड यांची जी चाललेली आहे, त्यामुळे ह्याच्याहून हे सर्व स्पष्ट होते की 6 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते. पण शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारला याच्यामध्ये थोडा दबाव आहे. कारण राज्य सरकारला कर्जमाफी ही सध्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः सांगितलं आहे की जर राज्य सरकार सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नसेल, तर आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसू. त्यामुळं येणाऱ्या 6 मार्चला राज्य सरकार या गोष्टीला संपूर्णता नाही तर तत्वता मान्यता देऊ शकतं. कर्जमाफीला मंजुरी 6 मार्चला देऊ शकतं. त्याच्यामध्ये जर विषय घ्यायचा झाला, तर या कर्जमाफीमध्ये काही नियम, अटी, निकष लावून पहिल्यांदा 6 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात येईल. अगोदर फक्त घोषणा करण्यात येईल आणि त्याच्यानंतर काही नियम, अटी, निकष ह्या एप्रिलमध्ये लावण्यात येतील. कारण राज्य सरकार अगोदर काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे जाहीर करेल, परंतु उर्वरित जे काही दिवस राहतात 30 जूनच्या अगोदरपर्यंत, त्याच्यानंतर जर काही आंदोलनाचा हत्यार बच्चूभाऊ कडू असो शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जर उचलण्यात आलं, तर त्याच्यामध्ये परत काही गोष्टी बदल करण्याच्या तयारीतही राज्य सरकार असू शकतं. त्यामुळं सध्या त्यांच्या मनाप्रमाणे जी करायची कर्जमाफी आहे, ती कर्जमाफी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये नियम, अटी, निकष, तत्वता मान्यता, गरीब, गरजू असे काही जे शेतकरी आहेत आणि अशाचे कर्जमाफीसाठी ते जाहीर करू शकतात. आणि त्याच्यानंतर काही आंदोलनाचा हत्यार जरी शेतकरी संघटनेकडून उचलण्यात आलं, तर त्याच्यानंतर काही गोष्टींचा बदल त्यामध्ये परत केला जाऊ शकतो. त्यामुळं येणाऱ्या 6 मार्च जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, तर त्या अधिवेशनामध्ये निश्चित राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाऊ शकते. आता यामागं ज्या काही अडचणी याच्यामध्ये येतील, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न ते नंतर करत बसतील. त्यामुळं 30 जूनच्या अगोदर जर त्यांना कर्जमाफी करायची असेल आणि 6 मार्चला जर याबाबत जर घोषणा नाही करायची असेल, तर राज्य सरकार परत गोंधळात पडू शकतं. कारण 30 जूनच्या अगोदर त्याच्यानंतर घेतलेला निर्णय परत काही निर्णयात बदल करायचा असला, तर त्याला वेळ होऊ शकतो. त्यामुळं ते आता तत्वता मान्यता येणाऱ्या 6 मार्चला देऊ शकतात. कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते, नियम, अटी, निकष लावले जाऊ शकतात. आणि त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील, तर राज्य सरकार परत 30 जूनच्या अगोदर दुरुस्त्या करून मग उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला, तर सरसकट कर्जमाफी आणि महत्त्वाचा जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, अशा शेतकऱ्यांचाच महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये राहू शकतो. आणि याबाबतच निर्णय अधिवेशन झाल्यानंतर घेतला जाऊ शकतो. परंतु सध्या तरी 6 मार्चला राज्य सरकारकडून निधीची घोषणा केली जाऊ शकते. एवढ्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफ करत आहोत, एवढ्या निधीची तरतूद आम्ही करत आहोत, अशा घोषणा 6 मार्चला म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडून केल्या जाऊ शकतात. आणि 80 ते 90% कर्जमाफी जाहीर करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकार करू शकतं. उर्वरित बाबीमध्ये काही गोष्टी राहिल्या, तर त्या बाबी नंतर सोडवल्या जाऊ शकतात. हीच शेतकऱ्यांना सर्व अपडेट द्यायची होती. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये जी गडबड केली जात आहे, तयारी केली जात आहे, काही गोष्टी कागदपत्र गोळा करण्याची जो फास्ट पद्धतीने गोष्टी घडत आहेत, याच्यावरून हे स्पष्ट होते येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना निश्चित कर्जमाफी राज्य सरकारकडून केली जाऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जे काही दोष आहेत, काही बदल आहेत, त्या गोष्टी राज्य सरकारकडून नंतर केल्या जाऊ शकतात.
ही जग सर्व शेतकऱ्यांना अपडेट देते. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीच्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन कर्जमाफीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन कर्जमाफीची कुठलीही अपडेट आली तर तात्काळ चॅनलवर व्हिडिओ दिला जाईल. धन्यवाद.